मी विचारून घेतलं, कारण एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, अजिबात टेन्शन लेवा नाही बरं. तुमले असं वाटे महाराज असा चाचे चेंद्र आहे ना का भाऊ, अजिबात नाही. बरोबर मेरवरीन उभा राहून बट वावर वाढीस नाही. हां, कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर ते मारवाडी काकाचं घर होतं. पिशवी ठेवला, मारवाडी काकूनं चहा आणला. चहा इथला भारी होता म्हणतं, चहा जर इथला भारी शे ते जेवण कितलं भारी भेटेन भाऊ म्हणतं. आता त्या काकूनं त्या मारवाडी काकाला सांगितलं, म्हणले महाराजांना विचारा ना जेवायला काय बनवायचं ते. तो काकाने मारवाडी भाषा मग विचारा म्हणे. महाराज म्हणतं काय म्हणे, सोगरो खावा नाही का फलको. मला सोगरो बी समजेन आणि फलको बी समजेन. हां, मी म्हणतो आई फलको जरा हलकटशे, मी सोगरो सांग दे ना. रातले जेवणले बसनो तो भाऊ ताजा ताजा डाळ भात खाय आणि मला भाजी भाकरी ना कालाठी दिना. मी नाही म्हणून सोगरोन काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ मारे. म्हणजे भाषा बोलल्याच्या नंतर कळली पाहिजे तर बोलण्याला अर्थ नाही का. हो, म्हणून मी अगोदर विचारून घेतलं, कारण मी तुमच्या गावात पहिल्यांदा येतोय. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचेल असं नाही. मी फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला विचारलं होतं की जर गावात एखादा बिनविरोध सरपंच केला, नाव सांगत असताना बिनविरोध आहे, पण मला सांगा गावात कोणाचाच विरोध नसतो का? सांगताना बिनविरोध आहे पण विरोध नसतो का? भूषण दादा साहेब नाही रास का? बिनविरोध सरपंच आहे पण फक्त कोपरामा लोकेच कसा चावायचं ते ऐकायला जात जा. माल ते तो चालत नाही रे, पण ताथ्यामुळे ऐकणं पडणं बरोबर आहे ना. बिनविरोध सांगताना बिनविरोध, पण बिनविरोधाचे सुद्धा विरोधक असतात. तसं नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर काही लोकांच्या पोटात दुखत होतं. एका यवनानं परीक्षा घेतली, नाथबाबा खरंच एवढे शांत आहेत का? नाथबाबाच्या अंगावर थुंकला एक यवन. किती वेळेस आमचे महाराज सांगतात 108 वेळेस थुंकलं तरी सुद्धा नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. हो, वरती सुद्धा नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली. तो यवन म्हणला, अरे 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही, काय नम्रता आहे म्हणले महात्म्याच्या अंगी. येऊन त्या यवनानं पाय धरले. पण तुम्हाला सांगू का, पहिला दुश्मन बी खानदानी होतात. पहिले ज्या जणणार होतात ना त्या खानदानी होतात. जुना लोके सांगेत, कोणी येते एक मन, अगर किसी ने एक गाल पे मारी तो भाई दूसरा गाल आगे कर दो. कोणी बरोबर बोलतोय दादा, कशाला घाबरतो. महात्मा गांधींनी सांगितलंय, जर कोणी एक गालात मारली का दुसरा गाल पुढे करा. पहिले लोक इतला समजदार होतात, मारी बस ना आणि दुसरा गाल जर पुढे करणार तो समोरला लाज वाटे, शिलगाव आपला काही काय वेई आहे. हो, इथलं आते ना, एक गाल मा मारीन दुसरं पुढे करा ना, 2-3 आण बट्टी आते काय राही ना नाही ते मर्यादा. हो, पहिला मान आते काही लोक असे असतात. आप्पासाहेब, मी माझं जीवन जगत असताना बरं का बाबा, बाबांच्याकडे झालेला माझा कार्यक्रम, काही लोकांची मानसिकता अशी असते, एखाद्याकडे आपली चूक झाली ना बाबा, अक्षय बाबा, आपण जाऊन माफी मागायची, पण माफीसुद्धा अशा व्यक्तीकडे मागायची की माफी मागितल्याच्या नंतर त्याला लाज वाटली पाहिजे. काही लोक असे, तुम्ही गेलात ना सांगितलं काका माझ्याकडनं चुकलं हो, तुमचा पोरगासारखा आहे, द्या ना माफ करून, तर त्या माणसाला वाटेल की एवढा मोठा कीर्तनकार पाया पडून माफी मागतोय, शिलगो जाऊ दे तिकडे. नाही हो बाबा, नका माफी मागा. आई वय ना उदाहरण करण ना व्यक्ती. काही इथला बाणट सुरूत ना राहतच ना, आपण जाईन सांगू ना आप्पा मागाय चुकाय घे, माफ कर द्या, लगेच फोनला दक रे डाय पाय पडाला पाय शिल काय देरतून पायले राखेल टाकी चेटाडे. माफी मागत असताना पण चांगल्याकडे पहिला दुश्मन बी खानदानी होतात, आता पुरा वाले आहेतच. हो, नाथबाबांनी त्या मतलब त्या यवनाला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, यवनाला प्रसाद देऊन मुक्त केलं महाराज. बघा ऐका ना, तरी गावातल्या लोकांना काही लोकांना पटत नाही. खरंच नाथबाबा शांत आहेत का? पुन्हा एकानं मीटिंगमध्ये एकानं विडा उचलला, म्हणले मी नाथबाबांचं पद खोटं ठरवून दाखवतो. मग नाथबाबांना राग आला पाहिजे याच्यासाठी एका यवनानं पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला. घरात नाही हो, देवाऱ्याजवळ जाऊन बसला. नाथबाबा बघत होते, काही बोलले नाही. यो म्हणतो राग कसा येईल नाथबाबांना, तेवढे प्रयत्न करत होता. नाथबाबा रागच करत नाही. नाथबाबांनी उलट का त्यांच्या पत्नीला आवाज दिला. नाथबाबांच्या महाराज मंडळी कोणी बोलू नका. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? महिला माता तुम्ही सांगा, पुरुष मंडळी कोणी सांगू नका. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? माया हो, हां कोण जान भाऊ. आणि आमले माहिती राहतं, तुला कसाला दडकावतो वाटे.
कमीत कमी आपल्याला संतांचं परिवार कळलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. कीर्तनकार सांगताच ना तो ध्यानला ऐको बहिणी सोन आणि 8 जर याद पडी घ्या ना घर जाईन तुम्ही दुसरं चावायचे ना ये राहिले सांगो काल दिन कीर्तनकारने आई सांगा होतं ते सांगा होतं ध्यान महाराज असं नाही चावायतीच तुम्ही. आजूबाजूना घरवाल्या बाया जर जमण्यात ना देवधरमनं चाव्या माय भाऊ भिकू तिथे अशी सासूले बी धरू धरून झुलूच करत बाई. आई सांगा मग उद्धार व्हायचंय का बहिणी सण तुम्हाला. हा नाथबाबांच्या पत्नीचं नाव तर गिरजाई. गिरजाईला सांगितलं गिरजाई आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आणि अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आलेल्या अतिथीला आपण काहीतरी जीव घातलं पाहिजे म्हणले स्वयंपाक लाव. हो नाथबाबा जेवढे शांत होते का पत्नीचा सुद्धा तेवढा सपोर्ट होता आप्पासाहेब. आप्पासाहेब माणूसने अजिबात वाजा नाही बायकोशिवाय माणूसनं शानपणा नाही. अक्षय बाबा काय मत आहे तुमचं खरं आहे ना. हां संगी येलेत का बरं आहे नाही ते आज म्हणणं पडी ना. तुमचं काय मत येऊ बायकोशिवाय शानपणाचे का अजिबात नाही. हो आणि तुम्हाला सांगतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती अतिथी देवो भव पण अतिथी सुद्धा तेवढा समजदार असला पाहिजे बरं का. हो अतिथी देवो भव आपला कानादेशनी एक म्हण आहे. पहिला दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै तिसरा दिन ले राय यातून लाज कती गई. पाहुणा पै 1-2 दिनात चांगला वाटस. हो काहीतरी डॉक्टरनाकडे जाणं शे जवळ पड राही ना म्हणशीन 8-15 दिन बी राही ना महिनाभर राही ना वांदा नाही. पण अतिथी जय श्री राधे विठ्ठल अतिथी देव भव. अतिथी तेवढा समजदार असला पाहिजे 1-2 दिन ना राहणारा पाहिजे. एक भाऊन बॅग भरली नेऊन वेणकडे नाही घेऊ नका हो व्याय कथा काय नाही म्हणे बडा वावर म्हणा कामधंदा आवरा घ्यात 8-15 दिन तुमनाकडे रासू मनीषीने येले याला पाहुणा पै म्हणशात का. तुमनाकडे कानबाई बसाडतास का इकडे कानबाई नाही बसत का तुमनाकडे नाही बसत का. हां आमच्याकडे कानबाई बसते. कानबाई आमच्याकडे बसते ना फार कधी वता सुद्धा वाची जास कारण कानबाईना ज्या रोट राहतस ना रोटस मा पुरं परिवार पाहिजे. जर फार कधी वयल नसेल तर ती बाईले बी लई न पडस. ती बाई पाहिजेलच म्हणजे ती बाई जर उन्ही ते मनी मिळी घ्यात ते फार कधी कॅन्सल होई जास. इतकं तत्व बारीशे एकच दिन लियस पण तुटणारं नातं सुद्धा जोडी जास. मनीषीन आमनाकडे कानबाई बसाडतास ना मला नेहमी ते उदाहरण देवाला आवडस. आमनाकडे कानबाई बसाडतास कानबाईना मुक्काम अक्षय बाबा एकच रात्रीचा मुक्काम असतो. रातनाच मुक्काम रास एकच रातना मुक्काम रास पण अख्खा गाव मग गाजा वाजा रास. हो तसं अंडीर बेटीने रातनाच मुक्काम करू मायरमा रातभर राहिलो सकाळ मग निघी जाऊ. जर नवरा खराब आहे भाऊ दारुडा आहे मग राही नाही त्याला हाल पाडांसाठी बरोबर आहे. सासू सासरा नाही समजी राहणार राही नाही बरोबर आहे. बाकीने बाईस ना बडं बरोबर रास तरी सुद्धा नवराला 8 दिन राहिल्यावर बी फोन करते नाही हो माय मन का नाही असं जीव करा ना 8-15 दिन राही जाऊ तर ते चिलकी जाय. हा काही बाया इथल्या नितातील निघत राहतेस ना चालता घर माईल लात भाऊ जाईल लात मार देस भाऊ जाईल लात मार देस का होईन पाय मारते नाही हो माय मला समज नाही तुमले पाय लाग गया पाय नाही लाग गया तू चांगलं कोमचाडीनं आण दिना ना. अंडीर बेटीने रातना मुक्काम करो अतिथी देव भव नाही का. अतिथी तेवढा समजदार असला पाहिजे. एक मी अजून आडमुल्लान टाकराय नो बोलू नका अजून माझं वारमा कुदानं बाकी. या मेरनी तोर काढलो म्हणतं वरीसनं दायदानानं साधन करलो माझं वारनं पीक नंतर काढसो असं. काळजी करू नका मला पुरं पटाडाशिवाय ना आवडत म्हणजे अपुरं सोडा ना आवडत नाही मला. हो अतिथी देव भव. एक पाहुणा आला बोलू नका माया हो बोलू नका. पाहुणा बनून आला एक माणूस. पहिला दिन दुसरा दिन तिसरा दिन 4-5 दिवस होई घ्यात 5 दिवस होई घ्यात तरी जाय नाही. बाई म्हणे मायू यांनी काय घर समाव म्हणे चुरडसारखं याला काढा म्हणे पटकन अजिबात काळजी करू नको. मी म्हणे हुशारी मग काढस माणूसने सांग. मग काय केलं बाईले म्हणे तू किचन रूममा फक्त गादी टाकी ठेव गादीनी गडीन गडी ठी दे आणि फक्त भांडा उपट म्हणे. बाई किचन रूममा गई गादीन गडी ठी दिनी भांडा उपटी राहीन ती अहो पाहुणा जोडे ते उठीस नाही इथलं काठीनं लई घ्या टिपरं लई घ्या आणि बाईले माराले घ्या बा असं देखाडं गादीनी गडीन गडी होती ठेल. अहो भाऊ गादीवर लाकूड मारे
आणि ती बहीण तताना कोपराला राय मारे ओ माय मी मर जा सुना, ओ माय मी मर जा सुना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसणं, पाहुणा पैन काढली ना, पै घ्या पाहुणा. उन्हा माणूस देखाले म्हणे देख कसं तुले खोटं खोटं मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे देखा ना माय मी बी कसं खोटं खोटं रणू, पाहुणा खरंच पै घ्या. पाहुणा साना वाटे डुकीन दकी आणि पाहुणा सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला ना नाटक कर म्हणे. इथला नेता तेल बी काय काम ना. अतिथी सुद्धा समजदार पाहिजे हो, अतिथी देवो भव. हां, आणि पत्नी समजदार होती, पत्नीशिवाय माणसाचं शहाणपण नाही. या माया आहेत मनीषी आपली इज्जत शे. बरोबर आहे ना काका वारकरी बाबा, खरं आहे ना, टोपीवाला बाबासून बोलत राहा. या बाया आहेत म्हणे ना आपली इज्जत आहे. बरोबर आहे का नाही? हां, याच ना मुळी इज्जत शे. कसं आहे ना, तुमचे मित्र आले समजा, रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, अक्षय तृतीया असेल, तुमच्या गावाची यात्रा असेल, बाहेर ड्युटीला गेलेले सगळे मित्रपरिवार आल्याच्या नंतर तुमचे वर्गमित्र भेटले, तुम्ही चौकातूनच बायकोला फोन करा, म्हणा मित्र येईल चाटी दे, मी मित्राला राहिनो. तुम्ही बाईने जर त्या मित्रासले येताच पाणी दिदीनं लगेच चहा दिदीनं मित्रच ना समोरच तुमले विचारले ना, तुम्हाला मित्रासले विचारावं माय काय बनावं का. त्या मित्र 10 मित्र 100 ठिकाणी चर्चा करतात, भाऊसाहेबनी काय बाई आहे भाऊ, हा काय संस्कार आहेत भाऊ, बिचारी माऊलीनं काय स्वभाव आहे भाऊ. आणि जर तुम्ही समजा एखादा भाऊनी जर आमले महाराज लोकेले दकिली ना, गाडी बिडी फेल वगीन मुक्कामी राहा ना, प्रसंग होना, एखादा भाऊनी चौकमध्ये कर विकिरण महाराज ना मुक्कामी चालबो चाल लई जाऊ, त्यांनी चौकमाई माल दकीन बाईल फोन करू, ऐ या महाराज राही जाय शेती असले चाले लऊ का, तर त्यांनी ती बहिणी सांगायला पाहिजे कोणता करत आलेला राय ना तू आखो समजी लेऊ यानगर माका कुंदा माते लेऊ. बायकोशिवाय शानपणा नाही. आणि नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, त्याच्यासाठी मायसुद्धा किती समजदार होती, लक्षपूर्वक ऐका. स्वयंपाकाला लागली, स्वयंपाक झाला, त्या माणसाला जेवायला बसवलं, जेवायला बसलेला माणूस त्याच्या लक्षात आला अरे आपण आलतो इथं, नाथबाबांना राग आला पाहिजे एवढ्यासाठी, आणि नाथबाबा आपल्याला जेव घालतात, मग काय करावं लागेल, नाथबाबांना राग आला पाहिजे असं काहीतरी करावं लागेल. गिरजाई जेव वाढत होते, हा भाऊ जेवता जेवता उठला, जेवताना उठला, नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला. आता त्याला वाटलं की नाथबाबांना राग येईल, पण नेमकं घडलं असं, नाथबाबांनी उलट का पत्नीला सांगितलं, म्हणले गिरजे जरा सांभाळ सांभाळ, तुझ्या पाठीवर लेकरू बसलेला. माय सुद्धा तेवढीच शांत, स्वामी धनी काळजी करू नका हो, लहान लहान लेकरं वागवायची सवय मी माया, मला माहिती आहे लेकरं कसे वागवायचे, तुम्ही काळजी करू नका. किती शांती असेल व त्यांच्या घरामध्ये, किती शांती असेल. आणि ते शांती ब्रह्मनाथ बाबा तुम्हा आपल्या जीवांना सांगत असताना सांगतात, भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्या आधी तुम्हाला संतांचा पाय धरावं लागेल. मग संतांचा पाय धरावं लागेल तर भगवंताची प्राप्ती आहे. पण संतांचे पाय धरल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आहे, पण संत भेटतील का प्रश्न आहे. संतांचा पाय धरला भगवंताची प्राप्ती आहे, पण तसे संत भेटतील का. कारण तुम्ही जर माझ्यासारख्याला पांढरे शुभ्र कपडे घातलेले बघितले आणि तुम्ही मला जर संत म्हणत असाल, मी वरून संत आहे पण आतून किती खरा हे महत्वाचं आहे. नुसतं पांढऱ्या कपड्यावर विश्वास ठेवू नका. काही काही दिसायला पांढरे शुभ्र कपडे घालतात, बोलू नका, काही काही दिसायला पांढरे शुभ्र कपडे घालतात पण आतून पांढरे नसतात, ते आतून लई काळे असतात. बरोबर आहे ना. हां, काही काही दिसतात वेगळे नसतात वेगळे. अगो थोडं का सांगू का, खरं तर त्यासल्या दकीच नाही आम्ही गाड्या बी दपाट देतो, पण मग ते आता म्हणत आबा मात म्हणशील मला बोलणं पडेल. हा उगाच केला इशारा जाता जाता. पांढरे शुभ्र कपडे बघून विश्वास करतात तुम्ही लोक की हे संत असतील, पण कदाचित पांढऱ्या कपड्यांमध्ये सगळे संत असतात अशी गॅरंटी नाही. त्याच्यासाठी सांगू का, काही काही लोक आमले सांगतात महाराज गावमा जरी एखादा माडकरीने चुकीनं काम करणं लोक आपले आई काढतात, बाबा महाराज तुम्हाला माडकरी पुरा वायबार राहतोस हो, तुम्हाला बाकी ना ते जीभ नाही चावतोस, तुम्हाला माडकरी पुरा नीच राहतं रे. म्हणत असले सांग नाही भाऊ माडकरी नाही नीच राहतं रे, बाकी ना नीचच नाही माळा घाललेल्या. हां, सर्व माडकरी सारखा नाही राहतात. हो, तुम्हाला सांगतो पांढरे शुभ्र कपडे बघितले तो संतच असेल त्याची गॅरंटी नाही. हो, कसं आहे ना, बगडा बघितला असेल तुम्ही, बगडा पाण्यामध्ये उभा राहतो, हो दिसायला पांढरा शुभ्र आहे, दिसायला पांढरा शुभ्र आहे, उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा राहतो, असं वाटतं जसं काय तो हरिद्वारचा साधू आलेला आहे. एका पायावर उभा राहतो बगडा. ते पाण्यातले कीटक असतील मासे असतील ते विश्वास करतात की दिसायला पांढरा शुभ्र आहे म्हणजे खूप चांगला असेल. हां, एका पायावर उभा आहे म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असेल असा विश्वास करून ते कीटक जवळ जातात. हा पांढरा शुभ्र बगडा काय करतो, त्यांना विश्वासात घेतो आणि उचललेला पाय हळूच त्यांच्या डोक्यावर देतो.
मग तो साधू आहे का? काही काही दिसायला दिसतात पण आतून नसतात. हो, अजून सांगू का? आमचे तुकोबाराई का अभंगामध्ये सांगतात, हे ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कैसे झाले ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगाला बोनी आरा पुढे झाकून करती पाप, ऐसे कैसे झाले भोंदू, करुणे म्हणते साधू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करणे म्हणते साधू, कर्म करणे म्हणती ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. यांना साधू म्हणता येईल का? अगोदर तर लोकांच्या मनातून हा भास काढावा लागेल की भाई हा काय म्हणतो आपण त्याला. तुम्ही काही काही लोक ज्यांना संन्यासी म्हणतात, लग्न केलं नाही ते ब्रह्मचारी संन्यासी, खरं आहे का ते? लग्न केलं नाही म्हणून संन्यासी का? काही काही फक्त नावाला लग्न केले नाही पण संसारीपेक्षा जास्त संसाराचा आनंद घेत आहेत, मग त्यासले संन्यासी म्हणता येईल का? अजिबात नाही. त्यांना साधू म्हणता येईल का? अजिबात नाही. मी मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेले, साधू असा असावा, साधूचे भाव असे असावेत, चित्रीची देखून कामे ना काम उपजी जयाची अमना, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू असा असला पाहिजे, चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, त्याला म्हणावं खानदानी साधू. हो, वारकरी सुद्धा त्याला म्हणावं. संतांचं विश्लेषण नंतर करेल मी, संत काय असतात. वारकऱ्याला सुद्धा नियम आहे. आमचे तुकोबाराय म्हणतात, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास परश्री. वारकऱ्यासाठी माय बहीणच असते, हे वारकऱ्याचे विचार असले पाहिजे. हो, थोडं माफी मागून बोलेल. हो, वारकरी आहे ना, वैष्णव आहे ना, त्या महर्षींशी देवानं भगवंताला केलेला क्वेश्चन, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल, तुझं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे भेटणार आहे? येईल का? बोलू नका रे. नारद महर्षींनी देवाला विचारलं, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल, तो दर्शन घ्यायचं असेल तर कुठं भेटणार? नारद महर्षींना देवानं सांगितलं, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा माझे भक्त जिथं माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते. नारद महर्षी म्हणतात, हो खरी गोष्ट आहे, हाक मारल्यावर तू सापडणार नाही, कारण तुला हाक मारायचं म्हणल्यावर कोणत्या नावानं हाक मारायचं हा प्रश्न पडतो आम्हाला. हो, हे गुजराती भक्त वर्णन करत असताना सांगतो, हे हरि तारू नाम छे हजार, प्रभु तारू नाम छे हजार, कहा नाम लिखवे कंकोत्री, काना तारू नाम छे हजार, नाम छे हजार, कहा नाम लिखवे कंकोत्री. कारण तुझे हजारो नाव आहे, तुला कोणत्या नावानं हक्क मारायचं. हो, हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाडू वाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा. इतकी सगळी नावं आहेत देवा, तुला कोणत्या नावाकान हाक मारायचं रे? देवानं सांगितलं, मला हाक मारण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते, म्हणतात पंढरीश पांडुरंग परमात्मा. म्हणजे ते कीर्तनाची जागा ते हा, जिथे जिथे कीर्तन होतं तिथं तिथं भगवंताची हजेरी असते. आता मला तुम्हाला क्वेश्चन करायचं आहे, जर का कीर्तनामध्ये आता तुमचं कापशीमध्ये कीर्तन चाललंय आणि कापशीमध्ये कीर्तन चालल्यावर जर का पंढरीश पांडुरंग परमात्मा येऊन हाजरी लावतोय, मग आता मला सांगा ना, आपल्या जवळच्या जवळ वणीगडाची देवी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक जर का कापशीमध्ये येतोय नाशिक जिल्ह्यामध्ये, मग आपल्या नाशिक जिल्ह्याची देवी येत नसेल का? देवी आलेली आहे, आणि जर देवी आली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या,
आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली अवसून घ्या आई कडत आली यान मायला पुचाल केडू द्या आई कडत आली यान देवीला पुचाल केडू द्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली अवसून घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली अवसून घ्या आई कडत आली यान मायला पुचाल केडू द्या आई कडत आली यान मायला पुचाल केडू द्या हरी हरी विठ्ठल विठ्ठल हरी हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय त्यांनी साधती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली कापशी नगरी आणि कापशी नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर आजचा दिवस म्हणजे ज्या राजांनी आपल्या डोक्यावरच्या टोप्या आणि माझ्या हिंदू धर्माच्या सगळ्या स्त्रियांच्या डोक्यावरचा पदर राखलाय मंदिरातले देव ज्यांनी मंदिरात बसून आज आपण दर्शन घेतोय या राजांचे चिरंजीव त्यांचा आज बलिदान म्हणजे राजे छत्रपती संभाजीराजांचं बलिदान दिवस आणि दुसरं म्हणजे तुमच्या गावाची यात्रा आणि यात्राच्या निमित्ताने कीर्तनाचा योग आहे जिथं संत होते त्या संतांचं नाव होतं शीतलदासजी बाबा बरोबर आहे ना शीतलदासजी बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली नगरी आहे खरं तर मी यात्रा उत्सवानिमित्ताने शीतल बाबांचं तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करतात याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे जे आयोजक आहेत ते दर्शनदादा भदाने गणेश यादव भदाने गणेश साहेबराव भदाने काय दादा डॉक्टर और मित्र परिवार कमिटी अध्यक्ष आहेत यादव राघो भदाने बरोबर आहे ना छान दादा तुमच्या मनामध्ये जर काही यात्राच्या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करावं वाटत असेल मी काही खूप मोठा नाही आहे पण तुम्हाला माझ्या संतांच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तुमच्या मनामध्ये जर का कीर्तनाचं आयोजन करावं वाटत असेल तर आमच्या संतांच्या भाषेत एकच सांगायला आवडेल धन्य माता पिता तयाची कारण मी बऱ्याच गावांमध्ये पाहतो की यात्रा असली की लोक तमाशा ठेवतात बाबा हां बऱ्याच गावांमध्ये तमाशा 8वी आहे का सकाळ म्हणजे तू ना आवर आमले लगेच लय नाही असं काही शका बजेट हां तुम नका बजेट बदलू करा ना काही का असे ना पण तुम्ही ठीक आहे उद्या काय होईल ते काय मला घेणं देणं नाही पण आजच्या दिवशी तुम्ही लोकांनी कीर्तनाचं आयोजन केलं भैया जेव्हा जेव्हा चांगलं सत्कार्य करायचं असेल तेव्हा तेव्हा आमचे संत सांगतात की तुम्ही भगवंताचं नामचिंतन करायचं आहे जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले गोकुळामध्ये अर्थात मथुरेत जन्म झाला पण दाखवत असताना गोकुळात दाखवला जातो देवाचा जन्म जेव्हा गोकुळात झाला ना तर गोकुळामध्ये काय केलं माहिती का गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी नाही का कथा केली कीर्तन केली गाणी गायलेत पण ती देवाची हो आणि तुम्ही जर यात्रेच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन करत असाल तर भैया खूप खूप धन्यवाद खरं तर वातावरण एवढं चेंज झालं आहे बाबा अक्षय बाबा बरोबर आहे ना हां अक्षय बाबा वातावरण एवढं चेंज झालेलं आहे की बाई तमाशाकडे जाणारा समाज आज कीर्तनाकडे वळला आहे मी इथून 4-5 वर्ष आधी बघायचो की तरुण कीर्तनाला दिसत नव्हते फक्त म्हातारे बाबा दिसायचे
मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो, माझा फेटा वगैरे बांधलेला, पंचपदी चालू होती, मी जात होतो. आप्पासाहेब तरुण पोरं, हिवाळ्याचे दिवस होते, शेगोटी पेटवलेली, हो पोरे अंग शेकी राहतात. त्यासले म्हणतात चला नार भाऊ कीर्तनले. म्हणे महाराज कीर्तन काय आमना काम शेका म्हणतं. मग रे म्हणे तो म्हातारास ना जलसारास म्हणे. ओ भाऊ म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तरुण भाऊ कीर्तनाला दिसत नव्हते, पण आता कीर्तनाचे आयोजकच तरुण आहेत. खरंच खूप धन्यवाद. आणि गावाच्या मनाने समाजही चांगला जमलेला आहे. बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत गायनासाठी उपस्थित. आमचे अक्षय बाबा असतील, आमचे महाराजजी सोपान बाबा आहेत, परमेश्वर बाबा आहेत, आमचे चोपदार बाबा आहेत जे मृदंगाला साथ करतायत. ओमकार महाराज, हां आमचे ओमकार बाबा आहेत. आमचे सगळे छोटे महाराज मंडळी आहेत, आमचे विनेकरी महाराज आहेत. सगळे विद्यार्थी आहेत का आपल्या बाबांचे, परमेश्वर बाबांचे? अच्छा तुमचे विद्यार्थी आहेत. भारी तयारी आहे पोरांची. देखा किती विद्यार्थी आहेत बाबा तुमच्याकडे? आता 35 आहेत. अरे वा, देखा बाबां त्या 35 पोरे समाय राहणार. हे इतकं सोपं नाही आहे. आपला घर ना 2 राहतं तर दिवाळी सुट्टीस मा एक मामान गावलो वाटलाय देना पडस, दुसराच ना 35 समय राहणार. काय व्यक्ती होती बा. विठ्ठल विठ्ठल. धर्म जर टिकून ठेवायचा असेल तर गुरुकुल, वारकरी शिक्षण जरुरी आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. असे महाराज मंडळी जेव्हा संस्था चालवतात ना, वाढदिवस मग पार्ट्या देवापेक्षा सरळ संस्थावर जाऊ. आजनी पंगत आपला करते. हां उदाहरण तर करण्यानं सांगायला पाहिजे. हां बरोबर आहे की नाही? जर धर्म टिकवायचा असेल तर थोडं सहभाग आपण घेतला पाहिजे. हां नुसतं मागे आराय मारतं राजे छत्रपती शिवाजी महाराज की. हां तोंड मावी मला डुच्चान डुच्चा रास नालायक बानट सुरूत ना. अरे त्या राजे छत्रपती शिवरायांना लाज वाटत असेल रे. हां काही काही तर राजे छत्रपती शिवरायांची जयंती काढतात, डीजे लावून नाचतात. नाचू नका असं मी म्हणणार नाही, पण नाचून काय सिद्ध करणार आहेत तुम्ही? अरे नाचण्यापेक्षा काहीतरी वाचून सिद्ध करा. राजे छत्रपती शिवराय करतील. विठ्ठल विठ्ठल. पहिले तर मी असं सांगेल तरुण भावांना की तुम्ही जे नियोजन केलेलं आहे खूप छान. कारण जर का महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करायच्या असतील, हो त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या असतील संतांच्या महापुरुषांच्या, तर तुम्हाला कीर्तनाचं आयोजन करूनच त्याचा फायदा होणार आहे. कारण 2 शब्द तुमच्या कानी संतांच्याबद्दल पडतात आणि त्याच्याने परिवर्तन होतं. जे घडलेले मडके आहेत त्यांना शेकायची गरज नाही, पण ज्या कच्चा मडका आहेत त्यासना कानावर 2 शब्द पडायला पाहिजे. तेवढ्यांसाठी कीर्तन रास. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे बसलेले आहेत त्या बाबा लोकांना मी काय सांगणार आहे. हो पण गरज आहे काळाची कीर्तनाची आणि चांगली गोष्ट आहे तुम्ही आयोजन करतात. माझ्यासोबत आलेले कीर्तनासाठी उपस्थित आमचे आप्पासाहेब वासगावकर, आमच्या ताईसाहेब आलेले आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे तुषार दादासाहेब नांद्रेकर जळगाव जिल्हा. अजून आमचे प्रकाश दादासाहेब आहेत माळवाडीकर. अजून आमचे पृथ्वीराज दादासाहेब आहेत, आमचे 2-2 यूट्यूब चॅनलचे मालक. आणि सगळे भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम छान आहे, वाजवणारे म्हणणारे महाराज छान आहे. ज्यांचं कोणाचं नाव राहत असेल तर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. कारण प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही. मी जर नावं घ्यायला गेलो मग माझी एखादा सांगी एखादानं जर सुटी घे शिलगा रे चिकना चिकना नाही झाला तो. आणि समजा बटासनात नावे लेवाल गहू अगो तुम्हीच सांगशात सकाळ मग नेमका रातले कीर्तनकार होता का बाट होता आमले समजणं नाही गो नुसता नावे वाचेतो आहे की नाही. म्हणून तुमची सगळ्यांची नावं घेतली असं समजा. हो ज्ञानामानाने जे मोठे असतील माझ्यापेक्षा, जे ज्ञानामानाने मोठे असतील तशा मोठ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. अभंगाई नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा?
ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. आणि ते नाथबाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगतात, भैया जर का भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल, संतांची गाठभेट करून घ्यावी लागेल. जोपर्यंत जीवनामध्ये संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही, असं म्हणतायत नाथबाबा. हो, पण सांगू का तुम्हाला, नाथबाबांचाही अधिकार तेवढा होता आणि तेव्हाच्या ऐकणाऱ्यांचाही अधिकार तेवढा होता. विठ्ठल विठ्ठल. कारण बोलणारा सहज बोलून जातो, पण तो आचरणात त्याच्या स्वतःच्या आणतो का हे महत्वाचं आहे. जर माझ्यासारखा साधारण कीर्तनकार येऊन तुम्हाला सांगत असेल मायबापांची सेवा करा, मायबापांची सेवा करा, याच्यासाठी मायबापांची सेवा करा असं जर मी तुम्हाला म्हणत असेल तर याच्यासाठी मी मायबापांची सेवा करतो का हे महत्वाचं आहे, तर परिवर्तन, नाहीतर अजिबात नाही. आता काही लोकांनी धरले, महाराज मायबापांची सेवा करा, आम्हीच तुम्हाला सांगतो मायबापांची सेवा करा, आमचेच मायबाप आमच्या जवळ नाही आहेत. परिवर्तन कधी व्हायचं? सप्तामध्ये 8 कीर्तन होतात अक्षय बाबा, सप्तामध्ये 8 कीर्तन होतात. 8 कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन धरून 8 कीर्तन होतात. जर जागरचं दिलं तर एकच कीर्तनकार 2 करतो, पण कीर्तन होतात 8. 8 कीर्तनकार, 8ही कीर्तनकारांमधनं कमीत कमी 5 कीर्तनकार सांगतात मायबापांची सेवा करा. तुम्हाला सांगतो 1,00,000-2 लाख रुपये तुम्ही खर्च करतात, त्याच्यामध्ये अजून 10 एक्स्ट्रा टाकायचे, 10,000 एक्स्ट्रा टाकायचे, 10,000चं पेट्रोल भरायचं, गाडीमध्ये डिझेल भरायचं. आणि ज्या कीर्तनकार मायबापनं सांगतास ना त्याचा घर जाईन चेक करी यावं. तू तटे पाठ पाड राहता तू कितली बोंब पाड राह ना बुवा असं. हां, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, बरोबर आहे की नाही? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. हो, मायबापची सेवा करत असेल तर त्याचे पाय धरा, आणि जर चुकत असेल तर कमरेत लात घातली तरी पाप लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. बोलतात तसं केलंय संतांनी. एका ठिकाणी गोड चिंतन आलेलं आहे. हो महाराज, एका बाईनं पोराला घेतलं, नाथबाबांच्याकडे गेली, नाथबाबांना म्हणते, बाबा हे पोरगं गुडच खाणं बंद करणं म्हणले. पोरगं गुडच खाणं बंद करत नाही. नाथबाबांनी सांगितलं एक काम करा, 8 दिवसाच्या नंतर आणा म्हणले. 8 दिवसाच्या नंतर त्या बाईनं पोराचा हात धरला, गुरुजींकडे घेऊन गेलो नाथबाबांकडे. नाथबाबांना सांगितलं, बाबा यो पोरगा गुड खाणं बंद करत नाही. नाथबाबांनी सांगितलं काय हरकत नाही बेटा, आजच्या नंतर गुड खाऊ नकोस. काय रे भाऊ, चालणार रे? कोण इकरील नाही गेले रे, सौदा तुम ना आंगे का रे? बशी घ्या त्यासने अंदाज लायली नाव बी नीचच दकास रे बोजा. काय माहिती आहे का, हा परिसर माझा माहेर घर सारखा झाला आहे अप्पासाहेब, म्हणून जरा उघडं बोलतो. माया हो तुमच्या पाया पडतो. आजचा कीर्तनकार म्हणून ऐकू नका, तुमचा भाऊही तुमचा मुलगा आहे असं समजून ऐका. लेकरांना घरून कीर्तनाला आणत जा, कीर्तनाला बसायची त्यांना सवय लावा. कारण आपण उलटं काय करून दिलं माहिती आहे का, 7-8 महिन्याचं पोरगं राहतं तेव्हापासून त्याच्या हातात मोबाईल देतात. हां, मग त्याला मोबाईलची सवय होऊन जाते. काही लेकरं आहे ना, हो माया तर दिवस गेल्यापासून टी व्ही बघत बसतात. टी व्ही बघायची सवय झाली तुमच्या गर्भात, ती सवय होते त्या लेकराला. हां, मग तो बी मोठा होय ना का ते टी व्हीच देखस, मोबाईलच देखस. नेमकं उलटवस. मग तुम्ही त्याला टी व्ही आणि मोबाईल देखान सवय पाठ देतस ना. माफ कर जातं बहिणीसून, थोडं बोलणं जड आहे म्हणा. हां, बट पहिले बटास पाय पडीन माफी मागस मी, कारण माले ना उभाटी नाकलान सवयशी गागर पडत नाही तो म्हणत चित लागत नाही. हां हां, बटा बहिणीस ना बटा मायास ना पाय पडस. तुम्ही पोरसले ना या टी व्ही मोबाईलपासून थोडं दूर ठेवत जा, प्रमाण ठेवा. त्यासले ना काहीतरी सांगतास ना गाता बिता वाचायला लावत जा, नाही ते तुम्ही वाचत जा त्यासले आय काढत जा. तुम्ही त्यासले टी व्ही देखान सवय पाड देतच, त्या टी व्ही धका मग टी व्ही मग काय बटत चांगलं मटेरियल राहस का बाबा. बाकी नाही इथल्या गंद्या जाहिराती येतीस ना अर्धला कपडासवर. हो, त्यासले तेव्हा गंद्या पडक जाहिराती दकान सवय पडी जास, उघड्या नागड्या जाहिराती दकान सवय पडी जास. त्यासले असा जाकेल जुकेल बवा पटत नाही. चालू कीर्तन मग उठीन गर्निंग जावाल करतायच त्या म्हणशील त्यासल्या सवय पाडा बहिणीसून. हे विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांनी त्या लेकराला सांगितलं, बेटा आजच्या नंतर गुड खाऊ नकोस म्हणला. बाई म्हणे नाथबाबा गुड खाऊ नको एवढंच वाक्य वापरायचं होतं, मग त्याच दिवशी का नाही सांगितलं? त्याच दिवशी बोलायला काय अडचण होती? एवढंच बोलायचं होतं ना.
नाथबाबा म्हणले त्या दिवशी मीच इतका गोड खात होतो, त्याला कसं काय सांगू खाऊ नको म्हणून. मी पहिले 8 दिन बंद कर तवय सांगा म्हणे त्याले खाऊ नको असं. आता इथलं उलटं जायचे, ज्याला सुधरत नाही तो सांगा नका रे पेनं बोलतो चवणार हाज रे तुझी लग रे. म्हणजे बोलणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा. आणि सांगणारे इथं या भंगामध्ये नाथबाबा आहेत. हो, नाथबाबा कोण? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. शांती ब्रह्मपद प्राप्त झालं जेव्हा हे पद शांती ब्रह्मपद असेल. आता जे पद निघालेत मला त्याच्यावर बोलायचं नाहीये. आता जे जे पद निघाले ते कुठेही भेटतात महाराज, कुठेही. म्हणजे गर्भलाईश निविधी जात असलो की पद अगोदर काशीला भेटायचे. नाथबाबांना काशीला ते पद भेटलं होतं, विठ्ठल विठ्ठल. शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. जेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा सगळ्याच लोकांना पचलं असेल असं आहे का हो बाबा? काही काही लोकांच्या पोटात दुखत होतं. जसं फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, जर समजा एखादा तुम्ही गावातला सरपंच बिनविरोध निवडला, बिनविरोध सरपंच आहे, सरपंच सांगा टाइमले बिनविरोध आहे, आयराणी समजस ना पण तुमले हा बडाले समजत बरं आहे भो. मला काय सवय होई जायला ते आयराणी मग बोलानी. मला काय तुम्ही नाशिक भाग मग बाकी ठिकाणी मराठीच पाहिजे ना, आयराणी समजत नाही मनीषीने विचारली ना मी. हां म्हणून सुरुवातली कीर्तननी तयारी होती बाबा, घाटावर कीर्तनाला गेलो मी, आयराणीमध्ये विनोद करायचो. कीर्तन संपलं, 4-5 म्हातारे बाबा येऊन बसले. म्हणे बाबा म्हणतं काय कीर्तन बिर्तन अभंग भारी सोडा म्हणे. म्हणतं मग मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळं ना. मला तवय समज ना आपला माल तर ताने कपस रबो म्हणतं. मग मी तवयच ना आता स्टोपला फिराय राहनो वय राह ना धंदा, मग काय गले गले फिरा ना. आणि म्हणे अंदाज असा लायला ना डोरे 8-10 राहणार, मग गले गले का फिरा ना भाऊ. विचारून घेतलेलं बरं. आणि भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे आप्पासाहेब, नाहीतर मी बोलेल तुम्हाला कळले नाही तर काय फायदा आहे. 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. आता आयराणी कुठपर्यंत चालते नाशिकमध्ये ना, कमीत कमी 70-80% मराठीच आपलं आयराणी चालते, 20% मराठीमध्ये. पण मी जर मराठीत आलो असेल तर, मराठी भागात आलो असेल तर, म्हणून